Hello friends, welcome. In last lecture we have done with the respiration. We started with the respiration. We have done with the types of respiration. We have done with the aerobic and anaerobic respiration. Then we have done various types of organs involved in the respiration in various types of organism. मित्रांनो, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात. रेस्पिरेशन मध्ये आपण बघितलं कोणामध्ये लंग्स असतात, आपल्यामध्ये लंग्स आहेत. लंग्स मध्ये जे असतं जे त्याला आपण म्हणतो पल्मोनरी रेस्पिरेशन. थ्रू लंग्स. यस. मित्रांनो, जेव्हा इव्होल्युशन होत होतं, जेव्हा ओरिजिन झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा इव्होल्युशन होत होतं, तेव्हा जे लोअर व्हर्टेब्रेट्स होते किंवा नॉन कॉर्डेट्स होते त्यांच्यामध्ये क्युटिकल, स्किन, गिल्स यासारखे रेस्पिरेटरी ऑर्गन होते. यस. मग त्याच्यानंतर इव्होल्युशन होत गेलं आणि टेरेस्ट्रियल्स, जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स होते त्यांच्यामध्ये मेनली पल्मोनरी रेस्पिरेशन चा ओरिजिन झाला, म्हणजे रेस्पिरेशन थ्रू द लंग्स. मग जसा बेडूक त्याची स्किन वापरू शकतो, त्याला लंग्स पण असतात पण तो स्किन पण वापरू शकतो, ऑर्थोन त्याची स्किन वापरू शकतो रेस्पिरेशनसाठी, तसं ह्युमन्स त्यांची स्किन वापरू शकता का? तर त्याचा आन्सर नो आहे. नो डाऊट. काही बुक्स मध्ये लिहिलं आहे की ह्युमन त्यांच्या स्किन मधून सुद्धा 1 to 2% रेस्पिरेशन करतात, बट इट इज निग्लिजिबल. नाक बंद केलं आणि तोंड बंद केलं तर माणूस मरणार आहे, कारण त्याच्या स्किन मधून तो श्वास नाही घेऊ शकत. थोडीफार आवाज जात असेल पण तिच्यावर तो जगू नाही शकत, त्याच्यामधून त्याला एनर्जी नाही भेटू शकत. म्हणजे मग काय, स्किन मधून रेस्पिरेशन होऊ शकत. इट इज नॉट अ सफिशियंट फॉर द सर्व्हायवल. का नाही होऊ शकत? कारण की आपण बघितलं अर्थवॉर्म मध्ये होऊ शकतं, बरोबर आहे, किंवा नॉन कॉर्डेट्स मध्ये होऊ शकतं. मग आपल्या बॉडीमध्ये जे लोअर नॉन कॉर्डेट्स आहे त्यांच्यामध्ये होऊ शकतं, पोरीफेरस, सिलेंड्रेटा, निडारिया त्यांच्यामध्ये होऊ शकतं. मग आपल्या बॉडीमध्ये स्किन जास्त आहे, आपला सरफेस एरिया जास्त आहे, स्किन जास्त आहे, पण रेस्पिरेशन का नाही होऊ शकत? दिस इज अ इंटरेस्टिंग पॉइंट. का नाही होऊ शकत पहा? कारण आपली स्किन ही थिक आहे. आपली स्किन ही थिक आहे. ठीक आहे. पॉइंट नंबर 1. का ठीक आहे? ॲज कम्पेअर टू अदर, त्यांची स्किन थिन आहे आणि जी ह्युमन्स आहे किंवा जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत त्यांची स्किन थिक आहे. का थिक आहे? इन ऑर्डर टू कन्झर्व वॉटर. म्हणजे पहा, जेव्हा सजीव पाण्यामधून जमिनीवर आले, पाण्यात होते तेव्हा त्यांना पाण्याची कमतरता नव्हती, त्यामुळे त्यांची स्किन थिन होती. पण जमिनीवर आल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे, सनलाईटमुळे पाण्याची वाफ होऊ शकते किंवा पाण्याचा लॉस होऊ शकतो, तो व्हायला नको म्हणून आपली स्किन ही ठीक आहे. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम जर्मेनियम, वेगवेगळे 3 लेयर्स असतात आणि त्याच्यात जो तो कॅराटिनाइज टॉप लेअर आहे, तो कॅराटिनाइज आहे. दिस इज अ हार्ड सबस्टन्स. मग ठीक असल्यामुळे गॅसेसचा एक्सचेंज होऊ शकत नाही. नंबर 1. आपली स्किन ही ड्राय ॲज कम्पेअर टू अदर ॲनिमल्स जे स्किन मधून एक्सचेंज करतात. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही आपली स्किन बघितली तर ती ड्राय, त्यांची स्किन ही मॉइस्ट असते. पण आपली स्किन कशी आहे? ड्राय. ड्राय स्किन मधून गॅसेसचा एक्सचेंज होऊ शकत नाही. हे महत्वाचे. मग जेव्हा आपण जमिनीवर आलो तेव्हा आपली स्किन जी होती ती हळूहळू थिक होत गेली, ती ड्राय होत गेली, तिच्यामध्ये मल्टिपल लेयर्स आले. लेयर्स आल्यामुळे त्याच्यामधून गॅसेसचं एक्सचेंज होणं कठीण होऊन गेलं. मग गॅसेसचा एक्सचेंज होत नव्हता, त्यामुळे अडॅप्टेशन झालं. अडॅप्टेशन म्हणजे काय? आपण त्या ड्राय एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे त्या जमिनीवर जगण्यासाठी स्वतःला चेंज केलं आणि आपण लंग्स डेव्हलप केले. आपल्या बॉडीमध्ये लंग्स डेव्हलप झाले. लंग्स मध्ये आपला रेस्पिरेटरी पॅसेज काय मित्रांनो? अल्व्हिओली. यस. आपली स्किन ठीक आहे पण आपल्या अल्व्हिओलायचं जे आहे ते सिंगल लेअर आहे. सिंगल लेअर थिन. मित्रांनो,
त्याच्यामध्ये फक्त एकच लेअर असतो, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. मित्रांनो, आपले जे लंग्स असतात त्याच्यामध्ये जे अल्व्हिओलाय असतं त्याच्यामध्ये सिंगल लेअर, जे अल्व्हिओलाय आहे ते सिंगल लेअर पासून बनलेले आहे आणि त्या सुद्धा सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आहे. म्हणजे सिंगल लेअर आलं, इथे थिक होतं, इथे थिन झालं, त्याच्यानंतर ते मॉइस्ट आहे. मित्रांनो, स्किन आपली काय होती, ड्राय. आपण अडॉप्ट केलं मित्रांनो. अडॉप्ट केलं म्हणजे काय, आपण आपल्यामध्ये अडॉप्टेशन झाले, आपल्यामध्ये चेंज झाला, लंग्स झाले, यस, मॉइस्ट झाले. त्याच्यामध्ये जे अल्व्हिओलाय आहे ते काय झाले, मॉइस्ट. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय पण खूप सारा आहे. आपण पुढे बघणार आहे, पण शॉर्टमध्ये रिवाइज करतो. मित्रांनो, जे अल्व्हिओलाय असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी खूप सारा ब्लड सप्लाय असतो, खूप साऱ्या ब्लड कॅपिलरीज असतात, ज्या त्या अल्व्हिओलाय मधला जो एक्सचेंज पॅसेज, जो एक्सचेंज लेअर आहे ज्याच्यामधून गॅसेस एक्सचेंज होणार आहे, त्याच्या भोवती या सर्व कॅपिलरीज जमा होतात. हायली मस्क्युलरिचर स्ट्रक्चर इज देअर, दॅट इज व्हॉट, ब्लड सप्लाय इज व्हेरी हाय. नेक्स्ट पॉइंट, सरफेस एरिया. मित्रांनो, आपल्या स्किनचा सरफेस एरिया पण आपल्या बॉडीच्या मानाने कमी होता. सरफेस एरिया इज ओनली 1.5 to 2 मीटर स्क्वेअर. पण त्याच वेळेस मित्रांनो, सरफेस एरिया म्हणजे काय, तुम्ही जर तुमची पूर्ण स्किन ही कट केली आणि प्लेन अशी ती अंथरली, इफ यू विल कट युअर कंप्लीट स्किन अँड कव्हर दिस स्किन ऑन द टाइल्स, then you will get only 1.5 to 2 meter square, that is a 15 to 20 square feet. म्हणजे 20 ते 25 स्क्वेअर फीट मित्रांनो. म्हणजे फक्त आपला एक कॉट जो असतो, डबल बेडचा कॉट 6x4 किंवा 6x6, तो पण नाही, सिंगल बेडचा जो कॉट असतो, सिंगल बेडचा कॉट, तो येईल फक्त. पण मित्रांनो, जर तुम्ही याचा विचार केला लंग्सचा, तर ते असतात 50 to 75 मीटर स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर फूट मध्ये जर केलं मित्रांनो, तर साधारण 500 ते 800 स्क्वेअर फीट आपल्या लंग्स मध्ये अल्व्हिओलाय तयार झाले मित्रांनो. त्या अल्व्हिओलायला जर तुम्ही त्याचा सरफेस एरिया मोजला, म्हणजे सर्व अल्व्हिओलाय जर कट करून तुम्ही असे सरळ ठेवले, तर त्याचा 500 ते 800 स्क्वेअर फूट, 500 ते 800 स्क्वेअर फूट म्हणजे हा खूप मोठा एरिया आहे मित्रांनो. याच्यामध्ये आरामात 2 BHKचा फ्लॅट बसू शकतो, एवढा मोठा हा एरिया आहे. आपला जो मोठा क्लासरूम आहे त्याच्यात 250 विद्यार्थी बसतात, तो 800 स्क्वेअर फूटचा आहे मित्रांनो. म्हणजे त्या 800 स्क्वेअर फूटच्या क्लास एवढा हा आपल्या अल्व्हिओलायचा सरफेस एरिया आहे मित्रांनो. मग त्याच्यामुळे ह्युमन्समध्ये स्किन इज नॉट अ फेवरेबल, आपण बघितलं होतं, कंडिशन्स फॉर द आयडियल रेस्पिरेटरी ऑर्गन. दॅट्स वाय द स्किन इज नॉट अ आयडियल रेस्पिरेटरी ऑर्गन. दीज आर द रिझन्स. अँड वाय द लंग्स आर आयडियल रेस्पिरेटरी ऑर्गन, दीज आर द रिझन्स. लंग्स मध्ये अल्व्हिओलाय जे सिंगल लेअर आहे, थिन आहे, मॉइस्ट आहे, लॉट ऑफ ब्लड सप्लाय इज देअर, अँड सरफेस एरिया इज वॉट 50 to 70 मीटर स्क्वेअर. हे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढे पहा. What are the various steps in pulmonary respiration? Steps काय pulmonary respiration मध्ये? Yes, पहा. स्टेप नंबर 1, त्याला आपण ब्रीदिंग म्हणतो किंवा पल्मोनरी व्हेंटिलेशन. स्टेप नंबर 1 ही पहिली स्टेप आहे मित्रांनो. Breathing. Don't get confused between breathing and respiration. These are two different things. Breathing is a part of respiration. Breathing म्हणजे काय? हवा आत जाणे लंग्स मध्ये जिच्यात ऑक्सिजन असेल आणि हवा बाहेर येणे लंग्स मधून जिच्यात CO2 जास्त आहे. मीन्स व्हॉट, टू टेक ऑक्सिजन रिच एअर इनसाइड द लंग्स अँड टू गिव्ह आउट CO2 रिच एअर. दॅट इज व्हॉट, एअर इन लंग्स. दॅट्स ऑल. एअर in lungs. This is the breathing. Number 2, exchange of gases in
अल्व्हिओली. अल्व्हिओलीमध्ये आपण हे ब्रीफली बघू, नंतर डिटेलमध्ये बघणार आहे मित्रांनो. अल्व्हिओलीमध्ये या ठिकाणी खूप सारे ब्लड वेसल्स असतात. इथे आपण बघू, दिस इज अ अल्व्हिओली आणि इथून बाजूने ही ब्लड वेसल गेली आहे. मग इथून काय काय होतं, इथून ब्लडमधून CO2 बाहेर जातो आणि त्याच वेळेस या अल्व्हिओलीमधून O2 हा ब्लडमध्ये मिक्स होतो. दिस इज व्हॉट एक्सचेंज ऑफ गॅसेस CO2 अँड O2 इन द अल्व्हिओली. नंतर 3 नंबरची स्टेप, ब्लड कॅरीज ऑक्सिजन टू टिश्यू और सेल. ब्लड जे आहे ते ऑक्सिजन घेऊन जातं मित्रांनो. कुठे घेऊन जातं? वेगवेगळ्या ऑर्गन्स आणि टिश्यू आणि सेलमधून. मग ब्लडचं सर्क्युलेशन होत राहतं आणि सर्क्युलेशनमधून ब्लड हे ऑक्सिजन घेऊन जातं कुठे? तर वेगवेगळ्या ऑर्गन्स आणि टिश्यूमध्ये. परत एकदा रिवाइज करू मित्रांनो. ब्रीदिंगमध्ये काय येतं? टू टेक एअर इनसाइड द लंग्स अँड टू गिव्ह आउट. हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे. याच्यात पहिली स्टेप लक्षात ठेवा, हवा आत घेणे. टू टेक एअर इन द लंग्स, दॅट इज व्हॉट रेस्पिरेटरी पॅसेज. मग एक्सचेंज ऑफ गॅसेस मित्रांनो अल्व्हिओलीमध्ये होतं. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ब्लडमध्ये ब्लड घेऊन जातं. ट्रान्सपोर्ट म्हणू शकतो, कॅरीज म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन टू द ऑर्गन्स, टिश्यूज अँड सेल, मीन्स टू द होल बॉडी. द नेक्स्ट पार्ट 4, that is what in the cells and tissue. Now what will happen? हे जे ब्लड आहे मित्रांनो, जे ब्लड आहे त्याने हे ज्या टिश्यू आहेत, हे ज्या सेल्स आहेत त्यांना ऑक्सिजन दिलाय मित्रांनो. दॅट इज व्हॉट एक्सचेंज ऑफ गॅस. परत एकदा एक्सचेंज झाला. पहा मित्रांनो, इथे झाला होता अल्व्हिओलीमध्ये एक्सचेंज झाला. मग परत इथे एक्सचेंज झाला. मी इथे ई लिहितो, ई म्हणजे इथे एक्सचेंज झाला. परत इथे ई लिहितो, ई म्हणजे इथे एक्सचेंज झाला. हा एक्सचेंज कसा होतो मित्रांनो? आपोआप ऑक्सिजन कसा आत जातो, आपोआप ऑक्सिजन कसा बाहेर जातो, याच्यासाठी आपण पुढे बघणार आहे. प्रेशर ग्रेडियंट असतो, म्हणजे प्रेशर तशी हीट असते. हीट कशी फ्लो होते? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तसंच गॅसेस कसे फ्लो होता? हाय प्रेशर टू लो प्रेशर. आपण पुढे बघणार आहे. पार्शियल प्रेशरचा कन्सेप्ट ते आपोआप होतं मित्रांनो. ब्लडमधून ऑक्सिजन हा आपोआप गेलाय. कशामध्ये गेलाय? ब्लडमधून ऑक्सिजन हा कशामध्ये गेलाय? टिश्यूमध्ये. ही चौथी स्टेप होती. आता त्याच वेळेस टिश्यूने काय केलं? टिश्यूने ऑक्सिजन यूज केला, युटिलाइज्ड O2 अँड प्रोड्युस्ड CO2. O2 वापरला मित्रांनो. O2 वापरून CO2 तयार केला आणि CO2 परत दिला कुठे? ब्लडला. आता पहा मित्रांनो, ब्लडमधून ऑक्सिजन आलाय टिश्यूकडे, टिश्यूने CO2 दिलाय. फरक आहे. हे जे ब्लड होतं मित्रांनो, हे आर्टेरियल ब्लड होतं. त्याच्यात ऑक्सिजन रिच असतो, म्हणजे ऑक्सिजन जास्त असतो. आणि हे जे ब्लड आहे मित्रांनो, ते व्हेनस ब्लड आहे. येताना जे ब्लड आलं होतं मित्रांनो, ते आर्टेरी मधून आलं होतं आणि जाताना जे ब्लड जात आहे मित्रांनो, ते व्हेन मधून जात आहे. आता हे व्हेनस आहे, CO2 रिच ब्लड, याच्यामध्ये CO2 जास्त आहे. मग परत सांगतो, पहा एकदा परत शॉर्टमध्ये रिवाइज करून देतो. व्हेरियस स्टेप्स इन द पल्मोनरी रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स काय, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू करणार आहे मित्रांनो. पहा, पल्मोनरी रेस्पिरेशन लंग्स स्टेप्स इन्व्हॉल्व ब्रीदिंग. श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे. हवा आत गेल्यानंतर, ऑक्सिजन रिच हवा आत गेल्यानंतर त्या हवेचा तो जो ऑक्सिजन आहे त्याचा एक्सचेंज होतो ऍट द लेवल ऑफ अल्व्हिओलाई. त्याच्यानंतर ब्लडमध्ये ऑक्सिजन जातो, कुठे जातो? वेगवेगळ्या टिश्यूंकडे, वेगवेगळ्या टिश्यू ऑर्गन्स. त्याच्यानंतर सेल आणि टिश्यू लेवलला ब्लडचा एक्सचेंज होतं. म्हणजे काय? ब्लडमधून ऑक्सिजनचं एक्सचेंज होत आहे. पण आता जे ब्लड आलंय ते आर्टेरियल ब्लड आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. आता ब्लडने ऑक्सिजन दिलाय आणि टिश्यूने तो ऑक्सिजन वापरून CO2 बनवलाय आणि तो CO2 आता परत ब्लडमध्ये चाललाय. पण मित्रांनो, आता ते जे ब्लड आहे हे आर्टेरी मधलं ब्लड होतं आणि हे
व्हेन मधलं ब्लड आहे. येताना तो आर्टरीमधून येतो आणि जाताना तो व्हेन मधून जातो. अशा प्रकारे हा ब्लडचा पाथ आहे. आपण ते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये बघणार आहे. पण इथे लक्षात ठेवा, ऑक्सिजन रिच ब्लड हे आर्टेरियल ब्लड असतं आणि CO2 रिच ब्लड हे व्हेनस ब्लड असतं. चुकून सुद्धा याला प्युअर आणि इम्प्युअर असा शब्द वापरू नका. प्युअर आणि इम्प्युअर नाही मित्रांनो, फरक फक्त ऑक्सिजनचा आहे. याच्यात ऑक्सिजन आहे आर्टेरियल म्हणा आणि याच्यात CO2 आहे व्हेनस ब्लड म्हणा. प्लीज डोंट यूज द वर्ड. बरेच स्टुडंट्स याला प्युअर आणि इम्प्युअर ब्लड म्हणतात. तसं नाही मित्रांनो, हे आर्टेरियल आहे आणि हे व्हेनस ब्लड आहे. मग या झाल्या वेगवेगळ्या स्टेप्स आपल्या रेस्पिरेशन मधल्या. आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन्स बघणार. यस, मित्रांनो या रेस्पिरेटरी सिस्टीम मधले ऑर्गन्स कोणते कोणते आहे, यस, आणि त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आपण ते एकदा बघू. सर्वात पहिले येतं नोज. डिटेल आपण नंतर बघणार आहे, आता मी फक्त लिस्ट करतो मित्रांनो. सर्वात पहिले येतं नोज. त्याच्यामध्ये येतं एक्सटर्नल लेअर्स किंवा नॉस्ट्रिल्स. त्यालाच आपण म्हणू एक्सटर्नल लेअर्स. त्याच्यानंतर येतं मित्रांनो नेझल चेंबर. चेंबर्स 2 असतात. त्याच्यानंतर येतं इंटरनल लेअर्स. त्याच्यानंतर येतं नॅझोफॅरिंग्स. मित्रांनो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तुम्ही बघितलं असेल फॅरिंग्सचे 3 पार्ट असतात. आपण तिन्ही घेऊन टाकू. बक्कोफॅरिंग्स. त्याच्यानंतर येतं लॅरिंगोफॅरिंग्स. त्याच्यानंतर येतं लॅरिंग्स, साऊंड बॉक्स ज्याला आपण म्हणतो मित्रांनो अडॅम्स ऍपल. आपण हे सर्व ऑर्गन डिटेल बघणार आहे मित्रांनो, पहा. त्याच्यानंतर येतं ट्रॅकी. ट्रॅकी आपण म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर येतं ब्रॉन्काय. त्याच्यानंतर येतात ब्रॉन्क्युअल्स. मित्रांनो ब्रॉन्क्युअल्सचे परत प्रायमरी ब्रॉन्क्युअल्स, सेकंडरी ब्रॉन्क्युअल्स अँड सो ऑन अँड देन टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स. पण मित्रांनो टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स नंतर सुद्धा त्या ठिकाणी रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल्स असतात. एक महत्त्वाचा पॉईंट सांगतोय मित्रांनो, नंतर परत सांगणार आहे, आता पण लक्षात ठेवा. रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युअल्स. त्यानंतर येतं अल्व्हिओलाय. मग हे दिस इज अ ऑर्डर. सिरियली मी तुम्हाला सांगितले, अजून पण छोटे छोटे काही पार्ट्स येतील मध्ये, आपण ते तेव्हा घेऊ. मग हे जे आहे मित्रांनो हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम द नोज, नाकापासून आपण सुरुवात करू. नॉस्ट्रेल, त्याच्यामध्ये एक्सटर्नल लेअर्स म्हणजे आपल्या नाकपुड्या येतात. त्याच्यानंतर नेसल चेंबर आहे, इथले 2 नेसल चेंबर आतमध्ये आपण बघणार आहे पुढे डिटेल. त्याच्यानंतर येतं इंटरनल लेअर्स, नॅझोफॅरिंग्स. यस, दिस इज अ फॅरिंग. कशाचा पार्ट आहे मित्रांनो, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण येणारे फॅरिंग्स. त्याच्यानंतर लॅरिंग्स, साऊंड बॉक्स, अडॅम्स ऍपल ज्याच्यामधून आपला आवाज येतो, स्वरयंत्र. ट्रॅकी, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स, अल्व्हिओलाय. दीज आर द व्हेरियस रेस्पिरेटरी ऑर्गन्स इन्व्हॉल्व इन द पल्मोनरी रेस्पिरेशन. हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, पल्मोनरी रेस्पिरेशन इन ह्युमन्स. हे जे आपण बघितलं मित्रांनो, लॅरिंग्सचा जर विषय सोडला तर बाकी मेल आणि फिमेल मध्ये या सर्व गोष्टी सेम असतात. लॅरिंग्स मध्ये जे लॅरिंग्स आहे ते मेल्स मध्ये थोडंसं त्याची साईज जास्त असते आणि फिमेल्स मध्ये थोडीशी साईज कमी असते. अदरवाईज बाकी सर्व सिस्टीम मेल्स आणि फिमेल्स मध्ये सेम असतात. त्याच्यात काही डिस्टिंग्विश आपण करू शकत नाही. मग हे जे दिसतंय मित्रांनो हे आपले सर्व रेस्पिरेटरी सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. याचं परत क्लासिफिकेशन केलं आहे. पहा मित्रांनो कसं आहे, या इथून नोज पासून तर या ब्रॉन्क्युअल पर्यंत. मित्रांनो इथे पहा एक महत्वाचा पॉईंट आहे, ब्रॉन्क्युअल पर्यंत. पण ब्रॉन्क्युअलचे कोणते ब्रॉन्क्युअल मित्रांनो, पूर्ण पार्ट म्हणजे एवढे सर्व ऑर्गन्स टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स पर्यंत. हे जे दिसत आहे मित्रांनो पहा, परत एकदा पहा. नॉस्ट्रिल, नेझल चेंबर, इंटरनल लेअर्स, नॅझोफॅरिंग्स, बक्कोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स. हे जे सर्व दिसत आहेत मित्रांनो हे सर्वच्या सर्व हे कंडक्टिंग पार्ट मध्ये येतात. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे
जो आपला रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे, पल्मोनरी रेस्पिरेशन मध्ये जो रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे त्याचे दोन पार्ट केले मित्रांनो. तर हा जो पहिला पार्ट आहे, पार्ट नंबर 1, हा कंडक्टिंग पार्ट आहे. याच्यातनं हवा ही फक्त आत येऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी ऑक्सिजनचा कुठल्याही प्रमाणात एक्सचेंज होत नाही. लक्षात ठेवा, या ठिकाणावरून हवा फक्त आत येते. आत म्हणजे कुठे? लंग्स मध्ये येते. इथे कुठलाही एक्सचेंज होत नाही. आणि हा जो शेवटचा पार्ट आहे मित्रांनो, अल्व्हिओलाय, पुस्तकात फक्त अल्व्हिओलाय दिलंय, पण हे दोन आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल मित्रांनो, सर्वच्या सर्व ब्रॉन्क्युअल हे कंडक्टिंग मध्ये येतात. फक्त आणि फक्त हा रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल सोडून हा रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल जो पार्ट आहे मित्रांनो, तो आणि अल्व्हिओलाय हे जे दिसतंय याला तुम्ही एक्सचेंज एसएच किंवा यालाच तुम्ही रेस्पायरेटरी पार्ट पण म्हणू शकता. तुमचा जो रेस्पायरेटरी ट्रॅक्ट होता मित्रांनो, हा ट्रॅक्ट आहे, त्याचे दोन पार्ट झाले. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट होता तो कंडक्टिंग पार्ट आहे आणि दुसरा जो पार्ट आहे तो रेस्पायरेटरी पार्ट आहे किंवा एक्सचेंज पॅसेज. इथे खरा एक्सचेंज होतो. या ठिकाणी या अल्व्हिओलायच्या लेवलला गॅसेसचा एक्सचेंज होतो. म्हणजे ऑक्सिजन हा ब्लडमध्ये येतो आणि CO2 हा अल्व्हिओलायमध्ये जातो. तर हा एक्सचेंज खरा या ठिकाणी होतो. हा क्वेश्चन आलेला आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. त्याचा आन्सर इज अल्व्हिओलाय. भरपूर वेळा आलेला आहे मित्रांनो हा क्वेश्चन. आणि हा कोणता पार्ट कंडक्टिंगचा आहे लक्षात ठेवा, आणि कोणता पार्ट रेस्पायरेटरीचा आहे. तर कंडक्टिंग म्हणजे फक्त हवा ते कंडक्ट करू शकतात, तिथे एक्सचेंज ऍक्च्युअल एक्सचेंज होत नाही. ऍक्च्युअल एक्सचेंज हा अल्व्हिओलाय आणि रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल. एक नवीन पॉईंट मी ऍड करून दिलाय तुमच्या सिलेबसमध्ये, लक्षात ठेवा. तर ब्रॉन्क्युअल्स जे आहेत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, टर्मायनल पर्यंत ते कंडक्टिंग पार्ट मध्ये येतात. मित्रांनो, एकदा एम्सला याच्यावर क्वेश्चन आलाय. टर्मायनल ब्रॉन्क्युअल पर्यंत हे कंडक्टिंग मध्ये येतात आणि रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल मात्र रेस्पायरेटरी पार्ट मध्ये येतात. हे लक्षात ठेवा, हा एक महत्वाचा पॉईंट होता. मग हे झालं क्लासिफिकेशन. जे तुमचे रेस्पिरेटरी सिस्टीमचे ऑर्गन्स आहे हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. हे कंडक्टिंग पार्ट आणि रेस्पिरेटरी पार्ट. सो हियर वी विल stop. In the next lecture we will start with the actual organs of your respiratory system, that is a nose. Yes, thank you.